नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की टीन एज मुलं ऐकत का नाहीत? 13 ते 18 वर्षाची मुलं आणि खरं कारण आणि त्याचे उपाय. बघूयात की जर तुमचं मूल आधीसारखं बोलत नाही, रूम मध्ये जास्त वेळ एकटं बसतं किंवा तुम्ही काही सांगितलं की लगेच चिडतं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अनेक पालकांना असं वाटतं की माझं मूल बदललंय किंवा वाईट संगत लागली. पण प्रत्यक्षात किशोर वयामध्ये, टीन एज मध्ये मेंदूमध्ये मोठे बदल घडत असतात. हे समजलं नाही तर घरात गैरसमज वाटतो. मी डॉक्टर वृषाली गर्दे, मानसोपचार तज्ञ आणि गेल्या अनेक वर्षांपासून टीनेजर्स, त्यांचे पॅरेंट्स आणि फॅमिली यांच्यासोबत काम करते आहे. आणि आज सोप्या भाषेमध्ये आपण थोडक्यामध्ये बघूयात. हा व्हिडिओ तुमच्या एज्युकेशन पर्पजसाठी आहे आणि तुम्ही गरज पडल्यास तशी हेल्प प्रोफेशनल घेऊ शकता. पण हा तुमच्या अवेअरनेससाठी आहे आणि शेवटी तुम्हाला एक प्रॅक्टिकल कम्युनिकेशन टूल देणार आहे, जो तुम्ही आजपासूनच वापरू शकता. चला तर सुरुवात करूया की किशोर वयामध्ये म्हणजे टीन एज मध्ये मेंदूमध्ये काय घडतं. 12 ते 19 वर्षांचा किशोरवय हा काळ. या काळात दोन महत्वाचे मेंदूचे भाग वेगवेगळ्या वेगाने विकसित होत असतात. एक असतो इमोशनल ब्रेन, अॅमिगडेला. हा भाग खूप सक्रिय होतो. इट्स लाईक अलार्म इन द ब्रेन. म्हणून भावना पण तीव्र होतात. रागाची भावना, आनंदाची भावना, दुःखाची भावना, अतिशय तीव्रपणे त्याचा रिस्पॉन्स किंवा रिॲक्शन आपल्याला वेगवेगळ्या मुलांमध्ये दिसतात. नंबर 2, प्री फ्रंटल कॉर्टेक्स. हा भाग डिसिजन मेकिंग आणि कंट्रोलसाठी असतो आणि तो पूर्ण विकसित होण्यासाठी, डिसिजन आणि कंट्रोलचा हा भाग पूर्णपणे विकसित होण्यासाठी 20 ते 25 वर्ष वय लागतं. म्हणजे काय, की भावना जास्त पण कंट्रोल मात्र तो त्यांच्या मेंदूमध्ये तो भाग विकसितच झालेला नाही, त्यामुळे कंट्रोल कमी आहे. आणि म्हणून मुलं कधी कधी ओव्हर रिॲक्ट करतात. त्यांना त्याच्यातलं रॅशनल रिझन समजत नाही. मुलं दूर का जातात बघूया. नंबर 1, आयडेंटिटी शोधण्याचा काळ. मुलांना मी कोण आहे हे शोधायचं असतं. इंडिपेंडन्सची गरज. मेंदू नॅचरली ऑटोनॉमी शोधत असतो की मला माझं एक स्वतंत्र अस्तित्व फील करायचं. आणि टीनेज पॅरेंट्स याच्याशी नक्कीच रिलेट करू शकतात. आणि नंबर 3, पिअर इन्फ्लुएन्स वाढतो. फ्रेंड्सचं महत्व वाढतं या एज. नंबर 1, मुलं दूर का जातात? आयडेंटिटी शोधण्याचा काळ, इंडिपेंडन्सची गरज, माझं अस्तित्व, माझी ऑटोनॉमी आणि फ्रेंड्सचं महत्व वाढतं. नंबर 4, जजमेंट. पालक टीका करतील या भीतीने मुलं कमी बोलतात. त्यांना जजमेंटची भीती वाटते. काय वाटेल माझ्या पॅरेंट्सला, माझ्या नातेवाईकांना, माझ्या घरातल्या लोकांना. आता इथं पालकांची मोठी चूक काय, की थोडं काही झालं नाही तर लगेच सल्ला देणे. खूप जास्त शिकवण्यासारखं कम्युनिकेशन, लेक्चर, कंपॅरिझन, तुलना करणं, चौकशी सारखे प्रश्न विचार, पोलिसी, सतत टीका करणं, क्रिटिसिझम. आता हे सतत 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 जर होत असेल तर इमोशनली बंद होतात मुलं. शटडाऊन होऊन जातं त्यांचं पालकांच्या समोर. तर आता आपण बघूया एक प्रॅक्टिकल टूल, 3C कम्युनिकेशन मेथड. ही आजपासूनच वापरा. नंबर 1, कनेक्ट म्हणजे जोड. दररोज 10 मिनिटं फक्त ऐक. नो ऍडवाइस, नो लेक्चर, फक्त विचार. आजचा दिवस कसा गेला? नंबर 2, काम राहा, शांत राहा. मुलं रागावली
तरी तुम्ही आवाज वाढवू नका. टीन ब्रेन इमोशन ड्रिव्हन असतो. तुमची शांतता त्यांचं नर्वस सिस्टीम रेग्युलेट करते. आणि नंबर 3 इज क्युरियस. जिज्ञासू राहा. जज करू नका. त्यांना विचारा, तुला कसं वाटलं? काय वाटलं? तू काय विचार करत होतीस किंवा करत होतास? क्युरियस राहिल्यानंतर तुमच्या दोघांमधला बॉन्ड चांगला होईल, ट्रस्ट बिल्ड. आता ह्याच्यामध्ये गोल्डन रूल असा आहे की करेक्शन आधी कनेक्शन. कनेक्शन शिवाय डिसिप्लिन काम करत नाही. फायनल टेकअवे लक्षात ठेव. मुलं दूर जात नाहीत कारण त्यांना पालक नको असतात. मुलं स्वतःला शोधत असतात. त्यांना त्यांची ती शोधण्याची स्पेस हवी असते. जर तुम्हाला किशोरवयीन मुलांचं मन आणि मेंदू समजून घ्यायचा असेल, तर आमच्याशी कनेक्टेड राहा या चॅनलमध्ये सबस्क्राईब करून आणि हा व्हिडिओ त्या पालकांना शेअर करा, ज्यांना वाटतं की माझं मूल बदललंय. मी डॉक्टर वृषाली गर्दे. रजा घेते. आपण पुन्हा भेटूया.